एवढा तुझा काय मन आतुर झाला होता काय मुतायला? ह्याला संडास दिला नाही काय मुतायला? तू संडासात नाही, तू कुठं पण काम करू शकतोस, इथं कशाला केलास? असो, तुला शास्त्रानेच भिडणार आणि शास्त्रानेच लढणार. पहिल्या बारीक बोलून गेले होते, जर तुझ्या उत्तराला उत्तर नाही दिलं, तुझ्या प्रश्नाला प्रश्न नाही विचारला तर भेंडी नाच सोडली, आणि तुझ्या विषयाला विषय नाही दिला तर परत या खेळमध्ये तोंड नाही दाखवलं. एवढं लक्षात ठेव. खेळणी सावर्डांनी चिपळूण मध्ये सुशांत कांबळी, साहिल गायकवाड यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर आता सुरुवातीला जेव्हा त्याची एंट्री होती तेव्हा जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, बरोबर ना? काय नाही, महाकाल काय माहिती काय? तुम सांगतोय खरं, हिला वाटतंय बरं, हिच्यातील हाय गांडीवर, बरोबर? गांडीवर मग असं एवढं ते जल वाढलंय तुझ्या पोचावर. हा महाकाल काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हा, त्याच्यानंतर सगळं आणलंय, 1 2 3 भरपूर लिहून आणलंय तुझ्यासोबत. त्यानंतर काय म्हणतो? वाढलंय खाली, वाढलंय खाली विरान, बरोबर? हा, गहंडी याच्याशिवाय तुला विषय नाही. जे मी बोलले होते, घेतला ना गहंडी, घेतला ना गहंडी, बोचा घेतला ना, घेतला ना. आणि नंतर काय म्हणतो माहिती काय? नंतर काय म्हणतो की ह्याच्याशिवाय मजा नाही. हो, मग इथं नको बारी करू, घरात जा. इथली 3 तासात आटपते, घरातली 1 तासात आटपल बारी. आणि जर चांगला असशील तू वाचून धड दाकट, कारण तुला 2 पोरं आहेत ना, पोरांचा विषय पण बोललास, तो पण मी इथं बोलणार आहे. जर चांगला धड दाकट असशील तर तू 15 मिनिटात पण करशील. मग एक काम कर, इथं बारा नको करू, घरात जाऊन बारी कर, 1 तास आटपील लगेच. म्हणजे त्याला आवाज पण नाही लागत, काय पण लागत, सायलेंट मध्ये काम होतो तो, एकदम शाक्षक मध्ये. पोरगा उठेल, हळू पोरगी उठेल, अहो हळू, असा काम असतो तो. अरे तू कसली बारी करतोय? दलिद्री, दलिद्री, हे दलिद्रा, भीक माग्या, भीक माग्या. तू एवढा भीक मागे आहेस ना का तुला जिथं जिथं तू आता गणपतीत जातोस आहे तिथून सगळीकडनं जल्ली तुला लात मारतात आहे, सगळीकडून याला लात मारतात. हा काय सांगतो मानगाव बिनगावचा? अरे मानगावच्या लोकांनी तुला चुकीची तरी मान दिलाय काय? हा, आयोजक बारीक जाऊन बोलतात, बुवा तुला कार्यक्रम करायचा असेल तर कर, नाही तर जा, नाही तर जा, नाही तर जा. का? कारण माझ्या दुसऱ्या बारीत तुम्ही आतमध्ये येऊन चिडखोरपणा दाखवता. कशासाठी? एवढं कशासाठी चिडता? जर मी तुम्हाला शास्त्र आधारे, आजचीच गोष्ट घ्या, आताचीच, थोड्या वेळापूर्वीची, माईक हातात घेऊन म्हणतात ही बाई नालायक आहे, नालायक आहे, बरोबर? ही नीच आहे, ही बाई नालायक आहे. अरे का? अरे एवढा मेलास, एवढा कर्मान मेलास का तुला शिव्यांवर यावं लागलं? शास्त्र संपलं. महाकाळा, शास्त्र संपलं. म्हणून हातात माईक घेऊन ही नालायक आहे, ही अशी आहे, ही तशी आहे. अरे भीक माग्या, तुला मी भीक माग्याचं नाव ठेवलंय, आणि तू महाकाळ नाही, तू माकाड तू आहेस. नंतर म्हणतो ही भाबडा ससा, ही म्हणाली ही भाबडा नाही, ही लबाड ससा आहे. पहिल्या बारीक बाई काही जास्त बोलली नाही. अरे कशाला मी बोलू, या ठिकाणी माता भगिनी बसल्यात, तू विचार केलास? तू विचार केलास नाही ना? मग आता तुझा समाचार घ्यायला मी इथं आलीये. तुम्हाला सांगते अजिबात उठायचं नाही. याच्या गाण्यांमुळे आपण का उठायचं? तुमच्या वतीनं भांडायला मी इथं आलीये. शक्ती आता बघा कशी आहे, युक्ती लावते आणि ह्याला कसा पळवते पादर पुच्छटाला. म्हणतो आल्या आल्या म्हणतो यारा हो यारा, याच्यावरती माझा गण होता. स्तवन नव्हतं तुझ्यासारखं. तू हिजड्यासारखं कुठलं पण गाणं घेतोस, स्तवनला लावतोस ना, हिजड्यासारखा नाचतोस आणि मग लोक हसतात. दाखवणार, थांबा, दाखवणार हा कसा नाचतो ते पण दाखवणार. पण बुवा हा गण होता, याच्यावर काही मी
स्तवन घेतलं नव्हतं. आणि आळवणी ही माझ्या या जमलेल्या, तू म्हणतोस ना एवढ्या पावसा पाण्यातून पण लोक आलेत, मग ह्या सगळ्या उभ्या असलेल्या लोकांसाठी मी घेतली आळवणी. तू काय घेतलंस? यान काय घेतलं तुमच्यासाठी? याला उभा करू नका नंतर, लक्षात ठेवा. म्हणतो आणि मजेशीर विषय बघा, म्हणतो बाई कावळे म्हणते, कावळे कावळे शिवल्याशिवाय उत्तर पूजा होत नाही, उत्तर कार्य होत नाही. बरोबर? हा बोलला का नाही? बोलला ना. मग आता आज सकाळी मी याला माणगाव मध्ये म्हटलं होतं, तू एक काम कर, तू आता मर, आता बारीक करणं तुझं काम नाही, तू आता मर. मी श्रद्धांजली गीत लिहिते रात्री आणि बारीक गाते असं म्हटलं होतं. आता स्वतः येऊन म्हणाला माझं आज कार्य आहे आणि कावळे आलेत कार्याला, कावळे शिवल्याशिवाय कार्य होत नाही. म्हणजे बुवा आज तुझं होतं इथं कार्य. जल्ल जरा रडारडी करूया, चांगलं होतं बिचारा बिचारा बिचारा, कसा पण असला तरी ग हंडी बोलायचं, पोचा बिचा बोलायचं, कसा रे गेला आणि आता कावळे आलेत शिवायला त्याच्या उत्तर कार्याला. येडा बुवा, याला म्हणतात बारी. हजारो बायकांनी कार्यक्रम केले असतील, लाखो करोडो. तू कान आहेस ना सगळ्यांचा, 46 वर्षाचा कान. तुझ्या 46 वर्षात तुला 46 गोपिका भेटल्या असतील, पण ही जी भेटले ना ती तुला कापून काढणारी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि म्हणतात प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बसले हे गणराज. हाच गण सेम तिथं माणगाव मध्ये घेतला आणि तिथे त्यांचं आयोजकांचं नाव टाकलं आणि म्हणतो घरात बसले गणराज. बघा इथे येऊन फक्त कमवायचा धंदा. गाण्यात नुसतं नाव टाकलं का झालं, नाव टाकलं का झालं. आणि बघा घरी येऊन हिला जवतो ना, बरोबर, हिला जवतो ना. कटिंग दिला माझ्या गाण्याची त्याने, आंटीची घंटी. आता याची घंटा कशी वाजवली ती बघा. हिला लाजवतो ना की हिला जवतो ना. याला जल्ला कोण होता ना, गुरु, याचा शिक्षक मराठीचा. तो मला खरंच भेटू दे, मी त्याच्या अगदी खालून वरून पूजा करीन, खरं सांगते. आणि हा जय महाकाल आहे ना, हा जय महाकाल, या जय महाकालला आपण मंदिरात बसू आणि याच्या सामानाची पूजा करू. कुठला सामान? याच्याकडे जर भांडवल आहे ना, हे जी गाणी हा काढतो ना, तर सामानाची पूजा करू. हो, एवढे मोठे, थोडा जास्त इफेक्ट नको. जिथं पाहिजे ना तिथं त्याला सोडायचा, बरोबर. आणि लक्षात. त्यानंतर लाजवतो नाही बुवा, हिला लाजवतो, हिला लाजवतो, हिला लाजवतो. ही लाजवतो काय? ही लाजवतो म्हणजे काय? कुठला तुझा शास्त्र आहे आणि कुठला तुझा मराठी ग्रंथ आहे तो आण बघू, आण पाहू, कुठं हाय तुझा, आण पाहू. शास्त्र, पुराण, बुवा बाई, काय हा प्रकार. बुवा काय म्हणतो ऐका. आता बुवा काय म्हणतो, हिला ते बिग बॉस मध्ये घनश्याम आणि सूरज आहे ना, ही त्यांची बहीण आहे. आता मला सांगा, सूरज कसा आहे? असा आहे ना, असा आहे की नाही सूरज? झापूक झुपूक, गोलीगत, माझा बाच्चा धोका देऊन गेली मला, माझा बाच्चा, बरोबर. सूरज असा आहे. मग आता इथं असा कोण आहे? मी तर अशी आहे. मग आता असा कोण आहे? हा आवाज येऊ दे, अजून जोरात. मग आता हा सूरजचा भाव कोण आहे बरं? अरे तू पण भाव ना, तो पण भाव, दोघे मिळून बिग बॉसला जाऊ. तू पण जा पुढच्या वर्षी बिग बॉस. आणि तिथं काय बिग बॉस ग हंडी सकाळी ठीक 8 वाजता आणि बुवा उठलाय आणि गाणं लागलाय, घांची गिरिचा आणि गाणं झाल्यावर बिग बॉस म्हणतो, बिग बॉस शुभ सकाळ ग हंडी. जा तू पण त्यात लायकीच आहेस. मी तुला पहिल्या वीक मध्ये नॉमिनेशन करून लोक लात मारून आउट करतील. आणि नंतर म्हणतो ही मंडळाची उपाध्यक्षिका आहे,
पदाशिका मी, ह्याच्या एकट्याचा मंडळ आहे हा, एकट्याचा. अरे तू काय म्हणाला सांगी, वेळ आली ना तर तुला काढून पण टाकू. अरे काढून टाक, आत्ता काढून टाक. तुझ्यात दम आहे ना, ये तुझ्या जर त्याच्यात ह्याच्यात एवढा दम असेल ना तर तू मला काढून टाक. मला त्या पदाशी काही घेणं नाही. मला फक्त तो पास आणि तुझी वाट तेवढीच लावायची. त्या पासाशीच मला महत्व आहे, मी तुला अजून सांगते. आणि उपाध्यक्षिका म्हणून काय नियम मोडले हो? आता एवढं सगळं तुम्ही पब्लिक आहात, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे द्यायलाच पाहिजे की नाही? मग जर ते देता देता माझी 5 आणि 10 मिनिटं अधिक झाली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाही ना. पण याला प्रॉब्लेम आहे. हा हिजड्यासारखा येऊन इथं उभा राहतो, इथं माझ्या बाजूला उभा राहतो. ही शाहिराची शिस्त आहे. एखादा शाहीर रणातून बाहेर पडल्याशिवाय आपण तिथे जाणं ही शिस्त आहे का मला सांगा? पण हा बेशिस्त कसा करतो. आणि म्हणून हे बघ, हे मला 10 वेळा नाचून दाखवू नको. यासाठी उपाध्यक्षिका केलीस का तू? बाकीच्या शाहीर होता, मृदाली दळवी, साक्षी शिंदे, मृदाली आपलं वैदेही शेलार, दीपाली शिंदे, या सगळ्या शाहिरांना करायचंच. मग मला गरज नाही तुझ्या पदाची. आणि जर तू दिलं असेल तर तुझ्यावर थुकते मी बुवा, तुझ्यावर. लक्षात ठेव. चिन टपाक दमदम. म्हणून जर बिग बॉस तर जाऊ द्या, काट 2-2 काठी देतो माझ्या गवळणीच्या आणि म्हणतो ताट होतो माझा हरगडी, पाहताही ना घडी. होय होय, गहंडी बोच्यावर आणि नागडी. जल्ले असतील तर काढू ना. म्हणतो ताट होतो माझा हरगडी, पाहताही ना घडी. आणि हिजड्यासारखा नसतो रे येऊन मंचावरी. बरोबर. आता हा स्वतःचाच ताट होतो म्हणतो, म्हणजे जेवणाचा. याचा विषय काय, जेव्हा मी गवळणीच्या घरी जातो तेव्हा न सांगता माझा ताट होतो. मग ही ना गडी म्हणजे मला ना गडी म्हणजे हा गडी, आणि ह्याला बघून ताट होतो डायरेक्ट. म्हणजे आता हा घरात गेला ना का डायरेक्ट ताट होतो जेवणाचा. पाहताही ना गडी म्हणजे घरात गडी बघितल्यावर ताट होतो. बरोबर ना. तू एवढा मोठा लॉर्ड प्रॉब्लेम नाही, तुला बघितल्या ताट होईल म्हणून. एवढं लक्षात ठेव. आणि ताट होण्यासारखं आता तुझ्यात काय राम नाहीये. आणि जरी तुझ्यात ताट झाला ना तरी त्या ताटात फक्त वरण आणि भाताचीच तेवढंच टाकणार. कोण तुला भाकरी पण नाही देणार, आळूवडी पण नाही देणार, मेथीची भाजी पण नाही देणार. तुला नुसतं डाल भात न लोणचाच भेटणार. एवढाच तुझा ताट होणार, बाकी तुझा ताट होऊ शकत नाही. नुसती पाहिजे याला जोड, रोज काढीत बसतो खोड. म्हणतो सवंगड्याला चल जाऊ, नाही उपयोग वरती चढल्यावर काना खाली दांड आण पाहू. आता ह्यानं काय गायला, ही ह्याची चाल. या चालीला काही गोडी आहे का हो? ह्या अशा चाली तू वापरतोस डबल बारीला, ज्या लोकांना कळत पण नाही का तुझ्याकडे चाली नाही, दुसऱ्या तुझ्याकडे चाली नाही. या अशा एवढ्या घाण चाली वापरतोस. काठ पण द्यायला मला घाण वाटते तुला. तू काय म्हणतोस, वाढलंय खाली रान पाहू. मग हा काय म्हणतो, रान पाहू. याचे कोरसवाले पण म्हणतात रान पाहू. बरोबर. पण याचा उच्चार काय, रान पाहू. बरोबर. खाली वाढलंय रान. मग मी पण तेच म्हणते, आण पाहू बुवा, आण पाहू बुवा, आण पाहू बुवा, बुवा आण पाहू. गजा बैलाचे मॅनेजर दुर्वेश यांकडून 1001 रुपये. त्याचप्रमाणे अभय सहस्त्रबुद्धे कला नाच मंडळ परशुराम यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर बुवा म्हणून मी गवळण घेतले की नाही उपयोग वरती चढल्यावर काना खाली दांडू आण पाहू, आण पाहू. पुढे मध्ये घेत नाही कारण मला हे गवळण म्हणते, मला माझी बारी करायची आहे व्यवस्थित म्हणून. तर ही जी गाण्याची कटिंग होती, मला माहिती ही गाण्याची कटिंग पण मला द्यायला कंटाळा आला होता. त्यानंतर दुसरी कटिंग अशी आहे की तू म्हणतोस ना हे रान आण पाहू, वाढलंय रान. मग जेव्हा रान वाढलं होतं त्यावेळी इंद्रदेवाने शाप दिला
होती ती आग आपल्या तोंडात घेतली होती हा विषय बघ कसा लावते. का लावून घेतोस दाग असा गाडी तू होतास माग दिला वचनाला तू आज जाग कान तुझ्या खालच्या रानाला लावून टाकली आग कान तुझ्या खालच्या रानाला लावून खाली बसा आता 2 मिनिटं. त्यानंतर म्हणतात प्रश्नावर चर्चा करतात म्हणतात तुम्ही करा गुगलला सर्च. अरे मी तेच तर म्हटलं तुझ्या बापान गुगलवरनं उत्तर दिलं नव्हतं काय. अरे शास्त्र हे ग्रंथात असतं तू गुगलवर काय सर्च करतोस येड्या याराच आहेस रे तू लाल्या बंडी घालतो बंडी हा बुवा आहे ना हा बुवा हा बंडी घालतो बंडी. परवा कार्यक्रम झाला आमचा लोणेरे आणि हा जेवला बकासूर. मी तुम्हाला खरं सांगते शपथ घेऊन सांगते एक अन्नाचा कण नाही माझ्या पोटात आज दिवसभरात आहे. कोणी पण सांगेल मी जेवले पण नाही. हा हा बकासुरासारखा जेवतो आणि बंडी घातलं नव्हती आणि हात धुवायला चाललाय आपला असा आणि मला म्हणतो जेवली जेवली ताई जेवली नाही म्हटलं पण तुम्ही बंडी कोणाची घातली होतात ना तुम्ही बघितलं ना याला स्पष्ट उघडा बघितला ना बंडीवर. हा असा आहे नुसतं म्हणून इथे येतो. आज कोट घालून आला होता ना सकाळचाच कोट घातला ना शेवटी. हाय बघा व्हिडिओ इन्स्टाला स्टोरी मेन्शन आहे. तुझ्याकडे तू म्हणतोस माझ्याकडे एवढा कोट आहे तेवढा कोट आहे मग का नाही बदललास कोट. आता दुसऱ्या बारीत बदलून दुसऱ्या बारीत कोट बदलूनच ये नाही तर तू खोटा बोलतोस खोटा एवढा लक्षात ठेव समजलं काय. नंतर म्हणतो 4 पोरांची आईच वाटते 4 आणि तुम्ही म्हणालात हो 4 पोरांची आईच वाटते हो. माझा एक पोरगा म्हणजे हा रत्नाकर माकळ मग जर मी आईच वाटते तर हा माझा पोरगाच वाटतो. कारण जर माझ्या अंगावर 4 बोटं मांस आहे ना तर ह्याच्या अंगावर 8 बोटं मांस कमी आहे. बरोबर की खोटं सांगा मला. हा आता एवढा जागरणीन जरा दिसेल पण नाही हो बिचारा. बिचारीची धडपड बघा. हा म्हणतो मला आराम नाही मला जीवाला आराम नाही हो जरा आवाज नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या असा म्हणतो. कशाला भीक मागतोस रे भीक माग्या. ते बिचारे आले कार्यक्रम बघायला त्यांना कशाला तुझं रडगाणं ऐकवतोस. त्यात 15 मिनिटं घेतलीस ते रडगाणं ऐकवायला. माझा घसा दुखतो मी आला घसा दुखणारा. नंतर म्हणतो हिची अजून बारी नाही झाली वाटतं हिला अजून पोरबाळ नाही वाटतं ह्याच्यावरती तो येतो. मला जेव्हा होईल तेव्हा पाळण्याची दोरी हलवायला तुलाच पहिला बोलवीन आणि घुगऱ्या पण खायला बोलवीन आणि नाही झाल्या तरी त्याला बुरशी आली ना तरी तुला पॅकिंग करून तुझ्या घरात पोस्ट ऑफिसने पाठवणार घुगऱ्या. आणि वरती तेजलच्या बाळाचं घुगऱ्या खाऊन गे रे हागऱ्या आणि इथे येऊन मुतलंच नसऱ्या. झाला ह्याचा तोंड कधी नाही तो झाला याचा तोंड बघायची पण मला घीन वाटते याची. या गणपतीत 5 वेळा माझ्या समोर आहे ह्या गणपती 5 वेळा नुसता हाच त्याला 5 वेळा 5वीलाच पुजलेला आहे. मला म्हणतो मला आलाप देता येत नाही. तो आलाप काय माझा विषय नाही. मग असला तू चुकीचा शाहीर आहेस. पूर्वीचे शाहीर हे आलाप द्यायचे गायकी करायचे नाच सुंदर वाजप सुंदर असे पूर्वीचे शाहीर कार्यक्रम करायचे. मग तू कसला शाहीर तुला आलाप देता येत नाही. माझा आलाप बघ कसा भेंडी शिवरंजनी द्या मला.
आणि जसं तो म्हणाला की हिच्यातील गांडीव धनुष्य वर आहे, वर नाही, चुकीचं आहे. जेव्हा सगळी शस्त्र आघाडीवर आहेत तर त्याच्यामधील ह्याच्यातील गांडीव धनुष्य हे वरती आहे. बुवन माझं उत्तर देताना पण मला दोनदा म्हटलं गांडीव धनुष्य. बुवाला गांडीव धनुष्य लय आवडतं. बुवा धनुष्य आहे काय तुझ्या ह्याच्यावर? जाऊ दे, तुम्ही बोला, ते मी नाही बोलू शकत. कारण इथे आया बहिणी बसल्यात, माझी बारी रेकॉर्ड होते आणि तो रेकॉर्ड करणारा दुसरा तिसरा कोण नाही, आमच्या संतेज म्युझिकल ग्रुपचा होतकरू कलाकार आमचा नीरज बेटकर, जो प्रत्येक बारीला कॅमेरा लावून असतो तत्पर. त्याच्यामुळे त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि म्हणून त्याच्यावर ही कटिंग दिली. बुवा तुला एकलव्याची. याला बोलतात विषयाला विषय, कटिंगला कटिंग. तू काय पादर पुच्छाटासारखी कटिंग देतोस? म्हणून ऐकून घे रे जरा माझ्या बादच्या. नंतर म्हणतो हिचा भो बघितला ना किती मोठा आहे. मी भो घातलाय मी केस सुट्टी ठेवली, मी केस स्ट्रेटनिंग केलं. मस्त आहे ना, मस्त आहे ना, एकदम झापूक झोपूक. मी ह्याला सांगा बुवा तुझा कुठल्या बोवर लक्ष आहे रे? हा, कुठला बो बघतोस आहे तू? माझ्याकडे बो नाहीये. सॉरी, मी अशी केस सुट्टी ठेवून आली आज. मला माहिती तू बो बोलशील म्हणून मी केस आज सुट्टी ठेवली. मी तुझ्यापेक्षा दीडशाने आहे रे, तू काय मला शिकवतोस याडे या बुवा. नंतर म्हणतो पार्वती म्हणतोय थांबा नको, एक एक गाणं आता ह्याला एक कटिंग देते आणि माझी गाणी घेणार आहे, कारण ह्याच्याशी बोलून काय उपयोग नाही. हा नेहमी जिथून जातो ना तिथं दुसऱ्या बारीत हा मान असा खाली घालून जातो. मग हा पहिल्या बारीत बोलला माझी गाणी ऐकून घ्या, कारण लोकांना वाटतंय महाकाळ बुवा काय पण गातो. अरे तू काय पण गातोसच आहे. मुकड्याची गाणी असतात, त्याला काय धड बोचा आहे की नाही गाण्यांना? नुसता आपला मुकडा मारतोस, साईन लाईन मारतोस, मी जातोस. पैसे कमवायला आलास काय? धंदा करायला आलास काय रे महाकाळ बुवा? नुसता मुकड्यावर धंदा करतोस काय? अंतरे ऐक का नाही गाण्यांना तुझ्या? आणि म्हणून पार्वती म्हणते, म्हणजे बघा याचे ऐकून घ्या 2 मिनिटं. ग्रंथपुराणात पार्वती काय म्हणते? काहीतरी लोचा आहे, लोचा. बघा म्हणजे लोचा आहे तुझ्या बुचड्यातून, म्हणजे बोचातून, म्हणजे बो मधून पाणी वाहतंय, म्हणजे काहीतरी लोचा आहे अशी पार्वती शंकराला म्हणत होती. हे शब्द आहेत ग्रंथपुराणातले. अबे शंकर तेरे बुचड़े में से नदी वारी है, मतलब लोचा आहे रे. लोचा शब्द कुठला आहे? याला बोचा पाहिजे होता म्हणून याने लोचा लावला. बरोबर, तुम्ही मान्य करताय की नाही? बोचा पाहिजे होता म्हणून लोचा लावला, बरोबर. पण लोचा पार्वती म्हणायची काय तेव्हा? हा बाबा काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी शंकास्पद आहे. हा स्वामी अशी म्हणत असेल पार्वती माझ्या मते, अशी नाही बोलणार. म्हणून अगं राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटणार, त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महाकाळ राहायचं पार्वती संगे. त्या मोठ्या पर्वतांच्या मागे महाकाळ राहायचं पार्वती संगे. मग रोज करून बघते मोजमाप, रोज मोजमाप करते पार्वती. हा पार्वती गातो ना, मी पण पार्वतीच दिली तुला आणि शंकरच दिला. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, जटा कापून टाकणार. किती वाढले, नुसता बो दिसतो, त्याच्या खालच्या जटा नाही दिसत. एवढ्या त्या जटा काप काढणार. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का, रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी का.
मोठी दिसते, याला अजून कुठला अवयव बघायचा आहे? म्हणजे हात दिसतात, बोट दिसतात, बोट हा म्हणजे हे अवयव, याच्या व्यतिरिक्त कुठला अवयव तुला बघायचा आहे? म्हणतो ही भोपळ्यासारखी सुजले, म्हणजे याचा अर्थ काय की तुला काय बोलायला नाही भेटलं का? तू व्यंगावरून बोलणार, अंगावरून बोलणार, ही काळी आहे, ही अशी आहे, तशी आहे. अरे शास्त्राने भीड तुझ्यात धमक असेल तर, शास्त्राने भीड तुला मजेशीर पाहिजे ना, तुला मजेशीर देते बघ. जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव, केली कमाल एकट्याने, केली कमाल एकट्याने, गाविली लायकी या छक्क्याने, 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 गाविली लायकी या छक्क्याने. खाऊन गेला तो भाव, खाऊन गेला तो भाव, पत्त्यांचा विषय शक्यापेक्षा नक्कीच इतका सरस आहे की नाही? हो ना, मग तोच विषय. आणि म्हणून शास्त्र देखाता सांभाळ घसरल पाय ग, मग तुझं धोक्याचं हाय ग, ऐकून घे शैला लग्नाचा पहिला, घोटाळा करायचा नाही ग, तू विचार कर ना थोडा, असा कसा मेल्या तू येकडा, तू विचार कर ना थोडा, असा कसा मेल्या तू येडा, दिस नाही कळत रात नाही कळत, याला लागतोय खाली रेडा, दिस नाही कळत रात नाही कळत, लागतोय खाली रेडा. यमाचं वाहन रेडा म्हणून ते विषय गायलं. लक्ष याच बघा यज्ञावरी, हा क्रोधित शंकर मनावरी, मग मार्ग हा शोधे. राज सुर्वे यांच्याकडून माझ्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद, आभारी आहोत. लक्ष याच बघा यज्ञावरी, शंकर मनावरी, मग मार्ग शोधे तो यावरी. महाकाळ उपते आपली जटा, स्वतःच उपटतोय आपलीच जटा. अरे महाकाळ आपलीच उपटतोस जटा. हा महाकाळ उपते आपली जटा, बसून शिखरावर. Yeah.
एवढी सगळी शास्त्र आधारे आता ह्याचं शास्त्र 2 मिनिटात सांगते. ज्यावेळी शंकराच्या पार्वतीच्या वडिलांनी म्हणजे दक्ष राजाने जेव्हा दक्षता यज्ञ ठेवलं होतं आपल्या घरी, त्यावेळी पार्वती आमंत्रण नसून सुद्धा गेली होती. आणि जेव्हा पार्वती जाते तेव्हा तिच्या पाठून शंकर जातो. पार्वती नंदीवर बसून गेली आणि शंकरही तिथे पोहोचला. त्यावेळी दक्ष राजाकडून शंकराचा पूर्णपणे अपमान झाला आणि तो अपमान पार्वती सहन करू शकली नाही, म्हणून तिने त्या यज्ञात उडी घेतली. आणि जेव्हा तिने यज्ञात उडी घेतली तेव्हा शंकर क्रोधित झाला आणि स्वतःचा जटा उपटू लागला. आणि जटा उपटून त्याने वीरभद्र राक्षसाची निर्मिती केली. त्या राक्षसाला त्याने उपदेश दिला की या दक्ष राजाचं पूर्ण राज्य नष्ट कर. हे या गाण्याचा अर्थ आहे. असं शास्त्र पटवून द्यायचं. मग असं हाय काय बोचा वर गहंडी नागडी काय ही सांगतोस का इथं येऊन सगळ्यांना? म्हणतो तुम्ही वेल एज्युकेटेड आहात ना, मग तुम्हाला शास्त्र कळेल. तू शास्त्र सांगशील तर कळेल ना. तू 12 कडे सांगितलीस तर शास्त्र काय कळणार आहे? तू येतोस मी 12 कडे सांगतोस. हा की नाही? हा की नाही? तुझा आवाज ऐकून ना कान बधीर होतात, बधीर बसून जातात. असं करायला लागतं. असं एक चाल घ्या. तुम्हाला नाचवणार. आधी मी नाचून दाखवते बुवाला, तुम्हाला 100% नाचवणार. शिमग्याचा डोलच घेऊया. बुवा काय म्हणतो आता? शिमगा आहे काय शिमग्याचा डोल? अरे तेरे गाने का प्रमोशन करेल ये भेंडी तेरे को ये अच्छा नहीं लग रहा है क्या? आता शिमग्याचा डोल मी गणपतीत पण जर शिमग्याचा डोल घेते तर ते तुझ्यासाठीच चांगलं आहे ना. मग नको, मग त्याच्या गणपतीचं गाणं घेऊया काय? तो त्याची एक गंमत सांगते तुम्हाला. टार्झन पिक्चर मधलं गाणं काढलंय, रिमझिम बरसती धारा. आता ते गाणं वेस्टर्न आहे ना, त्याच्यावरती येल्लो टी शर्ट घातला नाही, जीन्स घातला नाही, गॉगल लावला नाही, चष्मा, आणि नाचतो कसं माहिती काय? रिमझिम बरसती धारा आणि नंतर म्हणतो कळी फुलली मना. जरा हा माईक पकडा. कसा म्हणतो माहिती काय? कळी फुलली मनाची रमाळा गुंफिली सणाची ओढ लागली जनाची. ते गाणं आहे ना त्याचं, ऐकता ना तुम्ही रोज. मग त्याच्यात कसा लागतो माहिती? व्हिडिओ बघा. कळी फुलली मनाची. इथं कळी आहे, इथं फुल आहे आणि इथं उमलतोय. हा, याच्या अशा स्टेप आहेत. आणि म्हणून शिमग्याचा ढोल कसा वाजे भारी वाजे भारी देऊ माझा नाचतोय दारोदार.
आज पहिल्यांदा सावर्डा या ठिकाणी त्यांच्या गावात मी हे साऊंड लावलेला आहे आणि आज त्यांचं गाणं घेणार आहे एका अंतराचं आणि नारी शक्तीचं गाणं घेऊन माझी या ठिकाणी बारी संपवणार आहे. म्हणून केसामधी गजरा न फिरतल गजऱ्यावर नजरा हो या पोरीच्या बघून या नवनवान करा आले गेले किती गेले. खरं सांगा साऊंड आवडला की नाही तुम्हाला? त्याच्या साऊंड पेक्षा माझा साऊंड आवडला की नाही? असा आवाज कणखर आला पाहिजे. त्याचा काय पादर तुझ्या आले गेले किती गेले होऊन गेले 100 आले गेले किती गेले होऊन गेले 100 साऊंड आकाशमध्येचा आहे एकच नंबर साऊंड आकाशमध्येचा एकच नंबर. तुम्ही थोडंफार तरी हसला असाल माझ्या या बारीवर 100% मी सांगू शकते. आणि माझ्याकडून हा काय सांगतो याचं वय 46 आहे, माझं वय नुकतं 26 आहे. माझ्यापेक्षा बुवा 20 वर्षांनी मोठं असून 20 वर्ष ही कला जोपासून असून सुद्धा तुम्ही लोकांना जे देऊ शकलात नाही ते मी 26व्या वर्षी देते, याचा मला सार्थ अभिमान आहे बुवा. आणि असंच मी पुढे लोकांची सेवा करणार. मला तुझं काही पडलेलं नाही. मला आलेल्या आया बहिणी शेवटपर्यंत बसल्या पाहिजेत आणि माझं प्रेक्षक उठलं नाही पाहिजे एवढीच अपेक्षा असते. म्हणून रसिका हो, जी काही वेडी वाकडी सेवा तुमची झाली असेल ती गोड मानून घ्या आणि शाहीर म्हणून या रणांगणातून बाहेर पडताना समाज प्रबोधनचे एक गीत गात आहे आणि ते तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे. काय म्हणायचंय? उमरने बाली भोली भाली अजी भीमराज की बेटी मैं जय भीमवाली नारी जातीवर सान जीवावर करते जे अत्याचार. अहो नारी जातीवर सान जीवावर करते जे अत्याचार. अशा नराधमांना तुम्ही जागीच करा ठार. अहो अशा नराधमांना तुम्ही जागीच